Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच इयत्ता 6वी यामध्ये आज आपण प्रश्नपत्रिका गणित या विषयाची सॉल्व करायला घेत आहोत. भाग 1 हा जो पेपर आहे तो मराठी आणि गणिताचा असतो. मराठीवर 1 ते 25 क्वेश्चन असतात आणि मॅथमध्ये 26 ते 75 म्हणजे 26 पासून 75 पर्यंत टोटल 50 क्वेश्चन्स असतात. आणि मॅथ हा 100 मार्काला मॅथला 100 मार्क आणि मराठीला 50 मार्क असं 150 मार्काचा हा क्वेश्चन पेपर असतो. आता आपण काय करणार आहोत, सराव प्रश्नपत्रिका संच क्रमांक 10 म्हणजे 10वी प्रश्नपत्रिका आज आपण सॉल्व करणार आहोत आणि त्यातील 26 ते 50 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत भाग 1 म्हणून. आणि ह्या व्हिडिओचा जो भाग 2 असेल तो 51 ते 75 पर्यंत अशा पद्धतीचा असेल. आता 10वीच प्रश्नपत्रिका का, तर तुम्ही प्रश्नपत्रिका क्रमांक 1 पासून सोडवत या, मी 10 पासून सोडवत येतो. 10, 9, 8, 7, 6, 5 कुठेतरी आपली अभ्यासाची गाठ भेटेल ते तुम्ही कमेंट करत राहा. आणि प्रश्नपत्रिका सोडवा म्हणून भरपूर कमेंट्स आलेले आहेत. त्याच्यामुळे आता परीक्षा पण जवळ आलेली आहे आणि ज्या ज्या घटकावर किंवा ज्या ज्या व्यवसायावर कमेंट जास्तीत जास्त पडतील त्यावर आधारित आपण पटकन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया. ज्याच्यावर कमेंटच पडणार नाही तो घटक तुम्हाला सोपा जातो असं सध्या तरी मी समजत आहे किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. चला तर सराव प्रश्नपत्रिका संच प्रश्नपत्रिका क्रमांक 10 प्रश्न 26 to 50. पहा, क्वेश्चन फर्स्ट आहे 14 किंवा 6 यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरेल अशी लहानात लहान संख्या कोणती. अतिशय सोपा प्रश्न आहे. अशा पद्धतीचे जर प्रश्न आले की बाकी किती उरेल 2 संख्येने भागल्यानंतर त्यावेळेस काय करायचं असतं आपल्याला, हा 14 किंवा 6 यांचा लसावी काढायचा असतो. म्हणजेच लसावी म्हणजेच काय, LCM काढायचा असतो 14 किंवा 6 म्हणजे 14 आणि 6चा. चला तर आपण पटकन काढून घेऊया लसावी. 2 याला भाग जाईल, 2 7 14, 2 त्रिक 6. पहिल्याच टप्प्यामध्ये काय झालेलं आहे, ह्या तीनही मूळ संख्या आलेल्या आहेत. म्हणजे हा 2, 7 आणि 3 ह्या तीनही कुठल्या संख्या आलेल्या आहेत, प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या आलेल्या आहेत. आता लसावी म्हणजे काय असतो, ह्या तिघांचाही गुणाकार बघा. 7 त्रिक 21, 21 दुने 42 म्हणजे 42 काय आलेला आहे, यांचा लसावी आलेला आहे LCM. आता काय करायचं, जो लसावी आलेला आहे त्याच्यामध्ये काय करायचं, ही जी बाकी आहे ती फक्त ॲड करायची. झाले 42 + 4 किती झाले 46. मग त्याचं झालं उत्तर ऑप्शन नंबर 3. अतिशय सोपा आणि सुटसुटीत हा प्रश्न होता. हे पान थोडंसं मध्ये चमकतंय त्याच्यामुळे आपण पेजेस थोडं चेंज करूया. चला 27 पहा, 15.04 किलोमीटर हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने लिहिता येईल. अगदी सायलेंट आणि छानपैकी प्रश्न सोडवायचा हा पहा. किलोमीटर आणि मीटर. आता 1 किलोमीटर म्हणजे किती असतं, 1000 मीटर असतात. म्हणजे त्याच्यावर किती शून्य असतात, 3 शून्य असतात. आपल्याला फक्त शून्याचा विचार करायचा आहे. म्हणजे मी अशा पद्धतीने विचार करतो, मीटरला किती 3 शून्य असतात. ठीक आहे. आता काय करायचं आहे, 15 आपल्याला काय दिलं आहे 15.04. मग आपण कसं म्हणायचं 15 पॉईंट. ओके. आता हे 04 म्हणजे 0 4 आणि 3 घरं आहेत त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, आणखीन एक शून्य इथं वाढवणार आहोत. ठीक आहे. म्हणजे काय झालं, हे 15 किलोमीटर आणि हे 0.40 म्हणजे 40 मीटर अशा पद्धतीने झालेलं आहे. आता हे कसं मांडू शकतो आपण, पहा 15.040 किलोमीटर अशा पद्धतीने मांडू शकतो. किंवा 15 हे पूर्ण किलोमीटर झाले, हे जे 40 आहेत हे 0.40 आपण असे लिहिले आणि त्याच्या खाली किती येणार बघा, हे 3 घरं आहेत म्हणून काय येणार, 3 शून्य येणार. म्हणजेच किती येणार, 1000 येणार. ओके. आता हा जो शून्य आहे आपण
शून्य दिला तरी पण आपण त्याला 40च वाचतो आणि नाही दिला तरीसुद्धा आपण त्याला 40च वाचतो. त्याच्यामुळं हा शून्य नसला तरी चालणार आहे. म्हणजे आपण अशा पद्धतीने सुद्धा त्याला लिहितो. म्हणजे असे ऑप्शन कुठे आहेत? एकतर असा असायला पाहिजे किंवा असा असायला पाहिजे. मग असे ऑप्शन कुठे आहेत? पहा इथे ऑप्शन नंबर 3 वरती आहे. म्हणून 27चं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. आता 28वा प्रश्न पहा. 28वा प्रश्न आहे पहा. 16 किलोग्रॅम 80 ग्रॅम. पुन्हा बघा इथं किलोग्रॅम आणि ग्रॅम. आता किलोग्रॅम आणि ग्रॅममध्ये सुद्धा 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम म्हणजे शून्याचा विचार करायचा. म्हणजे इथं 3 घरं असतात. ठीक आहे. आता काय सांगितलं त्यांनी? 16 किलोग्रॅम म्हणजे 16 आपण इथं लिहिले. 80 ग्रॅम म्हणजे 80 जर आपण इथं लिहिलं तर एक शून्य कमी पडतोय म्हणून तो मागे द्यायचा, कारण तरच 80 होणार आहे. पुढे दिले तर ते 800 होणार आहे. म्हणजे काय झालं? 16 किलोग्रॅम 80 ग्रॅममध्ये आपण काय करूया? एक पॉईंट देऊया. वजा 175 ग्रॅम म्हणजेच 175 ग्रॅम हे ऑलरेडी 3 अंकी आहे. त्याच्यामुळं आपल्याला इथं किलोग्रॅममध्ये शून्य द्यायला लागेल. फक्त ही वजाबाकी करायची. अतिशय सोपं झालं पहा. 10तून 5 गेले 5, हातचाला 1, 8तून 8 गेले 0 आणि इथे 10तून 1 गेला 9, हातचाला 1 आणि हे 6मधून 1 गेला 5, 1शी 1. 15.905 15.905 कुठे आहे? तर ते आहे ऑप्शन नंबर 4ला. म्हणून त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. चला पुढचा प्रश्न आहे बघा. 7/* प्लस 5/* इज इक्वल टू 4. तर स्टारच्या जागी कोणती संख्या येईल? अतिशय सोपं आहे. पाहायचं काय करायचं? डायरेक्ट ह्या दोघांची बेरीज करायची. 7 आणि 5 किती येणार आहे? 12 येणार आहे. आणि हे स्टार सेम आहे त्याच्यामुळं हा स्टार इथं म्हणजे जर छेद सारखा आहे इथं लक्षात घ्या, त्यामुळे छेदाची आपण बेरीज करत नाही, आपण तसाच मांडतो. आणि ह्यांचं उत्तर काय आलं पाहिजे? 4. मग अशी कोणती संख्या आहे की त्याच्या पाड्यात 4 नंबरला 12 आहे? तर ती कोणती आहे? 3 चोक 12 म्हणजे इथं काय असायला पाहिजे? 3. सोडवलं तर काय येईल? 3 1 3, 3 चोक 12 म्हणजे 4 उत्तर येणार आहे. म्हणजे 3 आहे. ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. चला आपण 30चा प्रश्न पाहूया. हेमंतने एका भिंतीचा 1/3 भाग व सचिनने त्याच भिंतीचा 1/2 भाग रंगवला, तर त्या भिंतीचा किती भाग रंगवायचा बाकी आहे? आता हेमंतने किती रंगवला? 1/3. सचिनने किती रंगवला? 1/2. म्हणजे टोटल किती रंगवला? तर आपल्याला जर हे काढायचं असेल तर आपण काय करतो? पाहिजे बे एक बे अधिक तिरका गुणाकार 3 1 3 आणि छेदांचा गुणाकार इथं काय करतो आपण? 6 करतो. तर हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे कसं सोडवायचं ते. किंवा ह्या 2ने वर खाली गुणा किंवा ह्या 3ने ह्याला वर खाली गुणा. ठीक आहे, तुम्ही कशा पद्धतीने सोडवा, शेवटी उत्तर ते येणं अपेक्षित आहे. उत्तर किती येणार आहे? 5/6. म्हणजे टोटल भाग किती रंगवलेला आहे? 5/6 रंगवलेला आहे. पण प्रश्न काय आहे? किती रंगवायचा बाकी आहे? आता 6 पैकी 5 रंगवलेले आहेत. मग 6 पैकी 5 रंगवले तर राहिला किती? 1च राहिला. 6 पैकी 1 राहिलेला आहे. म्हणजेच 1/6 हे त्याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2. 31 पहा. इथे काय अपूर्णांक दिलेले आहेत ते काय वाचत बसत नाही मी. हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावल्यास शेवटी येणारा अपूर्णांक कोणता? आता हे उतरत्या क्रमाने लावले तर शेवटी कोणता येईल? उतरत्या क्रमाने सुरुवातीचा सगळ्यात मोठा असतो आणि शेवटचा सर्वात लहान असतो. म्हणजे शेवट सर्वात लहान येणार आहे. मग आपण काय करायचं? सर्वात लहान तेवढाच पाहायचा आहे. आणि इथं जर नीट ऑब्झर्वेशन आपण जर केलं ह्या अपूर्णांकाचं तर इथे पहा 9/10, 7/8, 6/7 ह्याच्यामध्ये ना प्रत्येक अंश आणि छेदामध्ये 1चा डिफरन्स आहे. आणि अंश आणि छेदामध्ये जर 1चा डिफरन्स असेल आणि छेद जर मोठा असेल तर ज्याचा अंश लहान तोच अपूर्णांक लहान असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे हा अपूर्णांक लहान आहे म्हणून त्याचा ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर 31चा. पुढे पाहता हा प्रश्न सोडवताना थोडंसं आपल्याला पेपर वर्क करायला लागेल. खरं तर तोंडी पण येईल, परंतु हा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजेच केवल मूल्यावर आधारित आहे.
हे पहा, ॲब्सोल्यूट व्हॅल्यूमध्ये हा जो -5 आहे हा याच्या बाहेर निघाल्यानंतर तो +5 होतो, प्लस हा 5 ऑलरेडी प्लस आहे तो प्लसच राहतो. ठीक आहे. इथे पहा, हा -5 आहे, याच्या बाहेर निघाल्यानंतर तो +5 होतो, परंतु ह्याच्या बाहेर काय मायनस चिन्ह आहे, त्याच्यामुळे तो पुन्हा मायनस होणार आहे. नीट समजून घ्या. गुणिले इथे आहे मायनस चिन्ह आणि हा -5 बाहेर निघाल्यानंतर +5 होणार आहे. म्हणजे हा +5 होईल, परंतु ह्याच्या बाहेर मायनस चिन्ह असल्यामुळं तो पुन्हा मायनस होणार आहे. आता खूप सोपं झालेलं आहे आपल्याला सोडवायला. 5 आणि 5 किती झाले? 10 छेद -5 इंटू -5. ओके. आता ह्या -5 ला -5 हा निघून जाईल, उत्तर 10 येणार आहे. तुम्ही असं सोडवलं तरी चालणार आहे, किंवा 10/-5 इंटू -5 तुम्ही जर असं सोडवलं, 5 एके 5, 5 दुने 10, म्हणजे हे मायनस चिन्ह इथं जाईल आणि 5 गुणिले 2 10, हे दोन चिन्ह समवेळा असल्यामुळे ते काय होतात? पॉझिटिव्ह होतात. कसंही केलं तरी उत्तर 10च येणार आहे. 32चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. आता पुढे पहा, 33 पहा, स्टार इंटू स्टार प्लस स्टार इज इक्वल टू 156. तर स्टारच्या जागी कोणती संख्या येईल? चला आपण पटपट छोट्या ऑप्शनपासून सुरुवात करूया. इथं जर 8 घेतला तर 8 इंटू 8 किती येणार आहे? 64 येणार आहे. आणि 64 प्लस 8 जर केला तर 156 येत नाही. चला 8पेक्षा थोडा मोठा कोणता? 12. मग 12 गुणिले 12, 12चा वर्ग किती? 144, म्हणजे 144 त्याचं उत्तर येणार आहे. मी इथं लिहिलं प्लस, बघा 12 गुणिले 12 144 अधिक 12, याच्यामध्ये अधिक 12 जर केलं तर 156 उत्तर येणार आहे. त्याच्यामुळे इथं 12 हे उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. आता हा जो 34 आहे तो 34 हा ओरली सुद्धा सुटतो. अतिशय सोपा प्रश्न आहे, तरी पण आपण थोडंसं पेपर वर्क करूया. सर्व प्रकारच्या मुलांचा विचार करूया. पहा इथे 964*2 या संख्येला 12ने भाग जातो. निशेष भाग जातो म्हणजे पूर्ण भाग जातो, म्हणजे त्याला 12ची डिव्हिजिबिलिटीची जी टेस्ट आहे ती लागू होते. तर फुलीच्या जागी कोणता अंक असेल? आता 12ची टेस्ट काय, की 3ने ज्या संख्येला 3ने आणि 4ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 12ने पूर्ण भाग जातो. आता 4ची कसोटी काय सांगते, की ह्या एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून जर ती संख्या 4च्या टेबलमध्ये असेल किंवा 4ने तिला पूर्ण भाग जात असेल तर त्याला 4ची कसोटी लागू पडते. आता ह्या स्टारच्या जागी जर 0 लिहिला तर 02 होईल, त्याच्यामुळे 4च्या पाड्यात 02 नाही आहे. 1 जर लिहिला तर 12 इथं 12 तयार होणार आहे, म्हणजे 4ला 12ने भाग जातो. परंतु आता त्याला 3ची कसोटी लागू पडते का? तर 3ची कसोटी काय बोलते? अंकांची बेरीज करूया. बघा 9 15 किंवा 6 4 10 9 19 आणि 20, 20 आणि 2 22, 22 हे 3च्या पाड्यामध्ये नाहीत. त्याच्यामुळे 4ने लागू पडते परंतु 3ने लागू पडत नाही, म्हणजे 1 घेऊन जमणार नाही. आता कुठला राहिला? 3. 3 जर इथं घेतला तर इथं 32 संख्या तयार होणार आहे. इथे जर 3 आपण घेतला तर. ओके. मग 32 म्हणजे 4च्या पाड्यात 32 आहे, 4 8 32, म्हणजे 4ची कसोटी तर लागू पडते. आता 3ची कसोटी अंकांची बेरीज, 6 4 10 9 19, 19 आणि हे 5 झाले 24, 3च्या पाड्यामध्ये 24 आहेत. म्हणजेच ह्या पूर्ण संख्येला 3ने पण भाग जाईल आणि 4ने पण भाग जाईल. म्हणजे इथं जर स्टारच्या जागी 3 घेतला तर, म्हणजे 34चा ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. असं अतिशय व्यवस्थित तुम्ही समजून घ्यायचं आहे, म्हणजे परीक्षेमध्ये काय होणार आहे आपल्याला पटापट सुटणार आहे. काही घाबरायचं कारण नाही. तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहत राहा, तुम्ही कमेंट करत राहा, दिलखुलासपणे तुमच्या शंका विचारा. तुम्हाला मंथनमध्ये खूप चांगला स्कोअर येणार आहे याची मी गॅरंटी देतो. फक्त तुम्ही क्वेश्चन विचारले पाहिजे, कारण तुम्ही प्रश्न जर विचारले तरच मला कळणार आहे की तुम्हाला नेमकी अडचण काय किंवा कोणता टॉपिक अवघड जातो. चला 35 नंबर पहा. 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येला 2 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येने भागलं तर उत्तर काय येईल? आता 6 डिजिट बिगेस्ट नंबर म्हणजे 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या काय?
की 6 वेळा 9, 1 2 3 4 5 6 या संख्येला 2 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येने, 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या काय 2 वेळा 9 जर भागलं तर उत्तर किती येणार आहे? अतिशय सोपं आहे. 99चं बघा 99 एके 99 वरून 9 घेतला तर शून्याचा भाग जाईल. पुन्हा 9 घेतला तर 99 होईल. पुन्हा 99 एके 99 हा 9 घेतला शून्याचा भाग जाईल. हा 9 घेतला परत 99 एके 99 म्हणजे काय येणार आहे 10101. मग 10101 कुठे आहे? तर ते आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून 35चं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. चला 36 सोडूया. काय ते 238.25 या संख्येतील डावीकडील 2 या अंकाची स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू उजवीकडील 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? आता संख्या आहे बघा 238.25. याच्यामध्ये लेफ्ट साईडचा 2 म्हणजेच कोणता? हा याची स्थानिक किंमत. सुरुवातीला याची स्थानिक किंमत काढून घ्या. हा कुठे आहे बघा युनिट टेन्स 100 म्हणजे ह्याची किंमत किती आहे 200. या अंकाची स्थानिक किंमत उजवीकडील 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या म्हणजे उजवीकडील 2 कुठला आहे? हा. मग याची प्लेस व्हॅल्यू काय आहे 2/10 हे लक्षात घ्या. पॉईंट नंतर काय असतं छेद इथं सुरुवातीला 10 असतो. 2/10 5/100 आणि जी काही संख्या असेल म्हणजे छेद 10 100 1000 अशा पद्धतीने वाढत जातो. 2/10. आता बघा डावीकडील 2 या अंकाची स्थानिक किंमत ही उजवीकडील 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? किती पट आहे म्हणजे गुणिले x. मग हे फक्त सोडून घ्यायचं आहे. अतिशय सोपं आहे. हे बघा 200 आहे. हा 10 इकडे जाऊन गुणिले होईल आणि हा छेद 2 येणार आहे म्हणजे उलटं होईल इज इक्वल टू x. बघा बे एके बे म्हणजे किती राहिले हे 100 आणि 100 गुणिले 10 किती झाले 1000 झाले म्हणजे 1000 पट आहे. म्हणजे 1000 कुठे ऑप्शन नंबर 4 आहे. अतिशय सोपं गणित होतं पहा इथं. 2 मार्क तुम्हाला पटकन मिळून जातील. पहा पुढचा 37चा प्रश्न. 40312 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 5 अंकी संख्या तयार होणार आहेत? याच्यावर स्पेशल मी व्हिडिओ बनवलेला आहे. तरी पण पटकन सांगतो. ह्या दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या तुम्ही लिहून घ्यायचं. फक्त घेताना 0 हा शेवटी लिहायचा. आपण असं करूया असेंडिंग ऑर्डरने डायरेक्ट मांडूया 1 2 3 4. 0 फक्त असेंडिंग ऑर्डरमध्ये मांडताना 0 शेवटी मांडायचं हे लक्षामध्ये घ्या. कुठल्याही संख्या कोणत्याही क्रमाने मांडा काहीच प्रॉब्लेम नाही. 0 हा शेवटी घ्यायचा मात्र एवढं लक्षात ठेवा. आता काय करायचं आहे ह्या संख्यांना नंबर द्यायचा. ठीक आहे. 1 म्हणजे ही पहिली नंबरची संख्या म्हणून 1, दुसरी नंबरची संख्या म्हणून 2, तिसरी नंबरची संख्या म्हणून 3 आणि चौथ्या नंबरची संख्या म्हणून 4. हे पहा इथं वेगळ्या संख्या आले तरीसुद्धा 1 2 3 4च नंबर द्यायचा. नाही तर तुम्ही बोलाल वरती 1 2 3 4 आहे म्हणून खाली 1 2 3 4 दिले असं नाही आहे. आणि आता इथं 5 द्यायला पाहिजे परंतु 0 आहे म्हणून हा 4 इथे डबल लिहायचा आहे. बस एवढंच करायचं आणि ह्यांचा गुणाकार करायचा. बस झालं तुमचं उत्तर. बघा बे एक बे बेत्रिक 6 6 चोक 24 24 चोक 96 म्हणजे 96. 96 कुठे ऑप्शन नंबर 4. संपला त्याचा विषय. अतिशय सोपा आहे ते. त्याच्यावर आधारित स्पेशल व्हिडिओ आहे चॅनलवरती जाऊन तुम्ही शोधा. पुढे पहा 81 ते 90 दरम्यान असणाऱ्या मूळ संख्येची सरासरी किती? अतिशय सोपा प्रश्न आहे पहा. 81 आणि 90च्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या. आता 81 ते 90मध्ये कोणत्या मूळ संख्या आहे? पहिली आहे 83, नंतर आहे 85 नाही आहे, 87 नाही, 89 म्हणजे ह्या दोनच संख्या आहे. त्यांची सरासरी म्हणजे आपल्याला ह्याला 2ने भागावा लागणार आहे. 9 आणि 3 झाले 12. हातचा आला 1 8 आणि 8 16 आणि 1 17 झाले 172. त्याला फक्त 2ने भागायचं. आता तुम्ही 6वीला हात पटकन भागायचं. 2 8 16 खाली राहिला 1 आणि 2 6 12 86 कुठे आहे ऑप्शन नंबर 4 झाला तो. पुढे 39. आता प्रश्नपत्रिका थोडी फास्ट का सांगते कारण तुम्हाला तिथं सुद्धा फास्ट सोडवणं अपेक्षित असतं.
एक्स ही एक विषम संख्या आहे, तर खालीलपैकी कोणती विषम संख्या नाही? एक्स ही विषम संख्या आहे, मग काय करायचं? पटकन कोणती तरी एक विषम संख्या घ्यायची, छोटीच घ्यायची, बिलकुल मोठी घ्यायची नाही. आपण घेऊया 3. आता असं समजायचं की जिथं एक्स दिसेल तिथं काय असेल? 3 असेल. आणि आपलं टार्गेट काय आहे? विषम संख्या नाही. म्हणजे उत्तर काय आलं पाहिजे आपलं? समसंख्या उत्तर आलं पाहिजे. हे लक्षात घ्या. म्हणजे टार्गेटसुद्धा फिक्स झालेलं आहे आपलं. आता एक्सच्या जागेवर 3. चला तोंडी करूया इथं. 3x + 2. एक्सच्या जागेवर जर 3 टाकलं तर काय होईल? 3 × 3 + 2 म्हणजे 3 त्रिक 9, 9 + 2 झाले 11. 11 काय आहे? समसंख्या आहे का? नाही. तो ऑप्शन गेला. हे ते 3 टाका. 3 दुनी 6, 6 + 2 किती झाले? 8. 8 ही आपली समसंख्या आहे. उत्तर आलेलं आहे. बिलकुल पुढे जायची गरज नाही आहे. 39चं उत्तर ऑप्शन नंबर 2. चला पुढे जाऊया. 40. खरेदी किंमत ₹5, विक्री किंमत ₹5.25, तर शेकडा नफा किती? आता तुम्हाला जर समजत नसेल तर शेकडा नफ्याचं सूत्र तर तुम्हाला माहितीच आहे. बघा, शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. ओके. इंग्लिशवाल्यांसाठी काय आहे बाबा? आपल्याला काय विचारले? पर्सेंटेजमध्ये प्रॉफिट विचारले, प्रॉफिट पर्सेंटेज विचारलेलं आहे. हे त्याचं सूत्र आहे. ओके. आता पहा काय काय दिलेलं आहे? खरेदी किंमत दिलेली आहे. ओके. नफा दिलेला नाही, म्हणजे आपल्याला आधी नफा काढून घ्यावा लागेल. पण नफा बरोबर नफ्याचं सूत्र काय? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग विक्री किंमत किती? ₹5.25 वजा खरेदी किंमत किती? ₹5. मग ह्यांची जर वजाबाकी केली तर किती येते? ₹0.25 आलेला आहे आपला नफा. मग नफा काय करायचा? फक्त इथं त्याची व्हॅल्यू पुटअप करायची. आता ते मी इथंच करतो. नफ्याच्या जागी व्हॅल्यू पुटअप किती आलेली ती? 0.25. सो 0.25 छेद खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आपली दिलेली आहे? बघा इथे खरेदी किंमत दिलेली आहे 5 × 100. आता हे सोडून घ्यायचं फक्त. पहा इथं आता 5 × 5, 5 दुने 10 आणि 0 म्हणजे 0.25 × 20. ठीक आहे. आता हे सोडून घ्या फक्त. 25 0 0 आणि 25 दुने 50. हे त्याचं उत्तर आलेलं आहे 500. आणि पॉईंट किती आहेत बघा? एकक दशकानंतर पॉईंट आहे. एकक दशकानंतर पॉईंट गेला तर उत्तर काय येणार आहे? 5.0 म्हणजे फक्त 5 उत्तर येणार आहे. आणि फक्त 5 कुठे आहे? तर ते आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. म्हणून 40चं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. आता 41 आपण पाहूया. 425ची वस्तू विकत घेताना दुकानदाराने -28% सूट दिली तर दुकानदाराला किती रक्कम मिळेल? आता बघा 41वा. किती रुपयाची वस्तू घेतली? 425 रुपयाची. दुकानदाराने शेकडा किती सूट दिली? ₹28. आधी समजून घ्या. 425चा 28 शेकडा 28 काढायचं आणि ते 425मधून वजा करायचं. ती रक्कम आपण दुकानदाराला देणार आहोत. कारण दुकानदाराकडे गेल्यानंतर आपण सूट मागतो त्याला, की म्हणजे किती पर्सेंटेज सूट देणार, त्या पर्सेंट आपण मायनस करून त्याला पैसे देतो. ठीक आहे. मग किती दिलेलं आहे? शेकडा 28 म्हणजेच 28/100. तर हे तुम्ही काढून घ्यायचं आहे. चला तर आपण काढून घेऊया. इथे पहा, इथे 25ने भाग जाईल का? पहा बरं, अंदाज घ्या थोडासा. 25 एके 25. खाली किती राहतात? 12तून 5 गेले 7, आजचा आला 1, 175. ठीक आहे. 25ने भाग जातो. मी पण डायरेक्ट ही प्रश्नपत्रिका सोडवत आहे आणि डायरेक्ट कॅल्क्युलेशन करत असल्यामुळे थोडासा अंदाज घ्यायला काय हरकत नाही. 25 चोक 100, 25 एके 25, खाली राहिले 17 वरून घेतले 5, 25 7 175. इथे राहिले 17, 4 एके 4, 4 7 28, 17 × 7, 7 7 49, हात चाला 1, 7 1 7 आणि सॉरी 7 7 49, हातचे आले 4, 7 1 7, 7 4 11 म्हणजे 17 7 119.
हे आपल्याला सूट दिलेली आहे. मग दुकानदाराला किती पैसे द्यायचे, तर 425 रुपयाची ती वस्तू आहे. 119 रुपये त्यांनी आपल्याला सूट दिलेली आहे. मग आपल्याला करूया, 15मधून 9 गेले, खाली राहिले 6, हातचा आला 1, 2तून 2 गेले 0, 4तून 1 गेला 3, 306 रुपये आपल्याला दुकानदाराला द्यायला लागणार आहेत. चला आता आपण 42 सोडवूया. 306 कुठे आहे, ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. थोडंसं फास्ट होत असेल, परंतु प्रश्नपत्रिका ही फास्टच सोडवायची असते. रुपये 0.75 हे रुपये 6.25चे शेकडा किती? तर शेकडा म्हणजे छेद 100, हे अतिशय सोपं लक्षात ठेवायचं आहे. बघा, 0.75 हे 6.25चे शेकडा किती? तर शेकडा म्हणजे काय करायचं असतो, शेकडा जर काढायचा असेल, अशा पद्धतीची जर आपल्याला उदाहरणं सोडवायची असतील, तर काय करायचं आहे, छेदाला 100ने गुणायचं आणि अंशाला सुद्धा 100ने गुणायचं. परंतु काय करायचं, सोडवत असताना छेदाच्या 100ला काही करायचं नाही आहे, हे लक्षात ठेवा. चला सोडून टाकूया. इथं जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं, तर बघा, हे 2 पॉईंट काढले, हे पण 2 पॉईंट काढले, तर ही संख्या 75 बनेल आणि ही 625 बनेल. इथं इंटू 100 इंटू 100. ओके, चला कॅल्क्युलेशन करूया. इथं जर 25ने ह्याला जर हा 25चाच वर्ग आहे, त्याच्यामुळे 25ने ह्याला जर गुणलं तर उत्तर 25 येणार आहे. इथं 25 ठीक आहे, तर 25 त्रिक 75 करूया. हा 100 जसाच्या तसा ठेवूया. ओके, आता पेज ॲडजस्ट झालेलं आहे आपलं. हा 100 जसाच्या तसाच आहे. आपण काय केलं, 25ने ह्याला भागलं, उत्तर आलं 25. 25 त्रिक 75, इथं आले 3. पुन्हा 25 एके 25, 25 चोक 100, वर आले 3 चोक 12, 12/100 म्हणजेच काय, 12%. ह्या छेदाला काय बोलतात, टक्के बोलतात. त्याच्यामुळं ह्याने परत अतिसंक्षिप्त रूप म्हणजे स्मॉलेस्ट फॉर्म करायचा नाही. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर. चला पुढचे पहा. दशादशे 10 दराने कोणत्याही रकमेची सरळ व्याजाने किती वर्षात दाम दुप्पट होईल? आता हे प्रश्न आपण ऑलरेडी हे सोडवलेले आहेत. तुम्हाला मी तिथे एक क्ल्यू दिला होता. हा जो रेट आहे, त्या रेटने फक्त 100ला भागायचं आणि जे उत्तर येईल ते त्याचं उत्तर असतं. म्हणजे 100ला जर आपण 10ने डिवाईड केलं, म्हणजे 100ला जर 10ने भागलं, तर उत्तर काय येणार आहे, 10 येणार आहे. मग 10 उत्तर कुठं आहे, ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. त्यासाठी तुम्ही सरळ व्याजावर आधारित व्हिडिओ पहा. आता इथं खूप मोठं स्पष्टीकरण देण्याची काही गरज नाही आहे. एका संख्येचा 7.5% काढायचा असेल, तर खालीलपैकी कोणत्या संख्येने तिला गुणावे? हा अतिशय सोपा पण तितकाच फसवा प्रश्न आहे. पहा, 7.5 काढायचा आहे एखाद्या संख्येचा, म्हणजे एखाद्या संख्येचा एक्स या संख्येचा 7.5% काढायचा. पर्सेंटेज म्हणजे काय, छेद 100. तर किती गुणायला लागेल, तर 7.5/100ने गुणायला लागेल. परंतु तसा काही ऑप्शन नाही आहे. मग 100ने जर ह्याला आपण जर डिवाईड केलं, तर काय होणार आहे बघा, इथं 2 शून्य आहेत. त्याच्यामुळे हे जे पॉईंट आहेत ते 2 घरं पुढे सरकणार आहेत. ते व्यवस्थित आपण लिहून घेऊया. म्हणजेच काय होणार आहे, एक्स गुणिले हे पॉईंट 2 घरे पुढे सरकवायचे. म्हणजे कुठे येणार आहे बघा, आता 0.075, म्हणजे हे ते होता, आता आणखीन 2 घरे पुढे गेला येते. म्हणजे मग कितीने गुणायला लागेल, 0.075ने गुणायला लागेल. तो आहे ऑप्शन नंबर 1 वरती. आशा करतो की ती तुम्हाला व्यवस्थित समजत असेल. आता पुढचा प्रश्न बघा, पेज आपण घेऊया. पाहते 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 37 आहे. तर 7 क्रमवार विषम संख्या बघा, एक्स ही जर पहिली विषम संख्या मानली, तर प्रत्येक विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो. त्याच्यामुळं पहिली जर एक्स असेल, तर दुसरी काय येणार, एक्स अधिक 2 येणार. तिसरी काय येणार, एक्स अधिक 4 येणार. चौथी येणार एक्स अधिक 6.
पाचवी येणार x अधिक 8, सहावी येणार x अधिक 10 आणि सातवी येणार x अधिक 12. त्यांनी काय सांगितलंय, या सर्वांची सरासरी म्हणजेच किती दिलेली आपल्याला 37. संख्या किती 7. मग सरासरी कशी काढतो आपण, या सर्वांची काय करतो आपण बेरीज करतो. त्याच्यामुळे आपण यांची बेरीज करूया. कंस पण काय करायची गरज नाहीये. ठीक आहे. आता काय करायचं, अतिशय सोपं झालेलं आहे. हा सरासरीचं सूत्र तर तुम्हाला माहितीच आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सरासरीवर आधारित व्हिडिओ पहा. ह्या 37ला जर 7ने गुणायचं इज इक्वल टू एक्स कितीत बघा, 1 2 3 4 5 6 7. 7 वेळा एक्स आहे म्हणून 7x अधिक 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10 अधिक 12 हे तुम्ही करायचं आहे. कसं बघा, 6 4 10, हे 10 10 20, 20 30, 30 40 आणि 2 42 म्हणजे 42 आलेलं आहे. पटकन यांचा गुणाकार करून घ्या. 7 7 49, 7 4 7 त्रिक 21 आणि 4 झाले 25, 259. 7x अधिक 42. सो यांच्यामधून काय करायला लागेल आपल्याला, हा 42 इकडे येऊन मायनस करायला लागेल. कधी मराठीतून अंक होतात, कधी इंग्रजीतून अंक होतात. आशा करतो की ते तुम्ही समजून घेत असाल. बघा 9 मधून 2 गेले राहिले 7, 5 मधून 4 गेले राहिले 1 आणि हा 2 काय राहिलं 7. x इज इक्वल टू 217. सो x इज इक्वल टू काय येणार, हा 7 इकडे येऊन काय होणार डिवाइड होणार. 7 3 जा 21 आणि 7 1 जा 1. सो x इज इक्वल टू काय येणार आहे 31. म्हणजे सर्वात लहान संख्या आपली काय येणार आहे 31 इथं. ओके. आणि प्रश्न विचारला आहे सर्वात लहान संख्या कोणती, पण सर्वात लहान संख्या कोणती 31. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. अतिशय सोपा प्रश्न होता हा. आता पुढचा प्रश्न आपण सोडूया. 2.5 वर्षाचे 12 महिन्याशी गुणोत्तर किती. बघा इथं 2.5 वर्षाचे 12 महिन्याशी गुणोत्तर किती. 2.5 म्हणजे 2.5 वर्ष म्हणजे 2 इयर अँड हाफ. 2 अँड हाफ इयर. मग 2 अँड हाफ इयर म्हणजे काय 2 वर्ष. 2 वर्ष आणि हाफ. ओके. मग 2 वर्षाचे महिने किती होतात 12 अधिक ह्या हाफ म्हणजे अर्धा वर्षाचे महिने किती येतात 6. म्हणजे महिने किती झाले आपले 18. सॉरी एका वर्षाचे महिने किती होतात 12, 2 वर्षाचे होतात 24 आणि अर्ध्या वर्षाचे होतात 6. म्हणजे टोटल किती होतात 30 होतात. ठीक आहे. म्हणजे 30 महिने झाले. मग आपला प्रश्न काय झाला आता, 30 महिन्याचे 12 महिन्याशी गुणोत्तर किती. किती सोपं झालं पहा, म्हणजे 30/12. चला सोडवून टाका, किती पटकन येईल आता हे. ह्याला कितीने ह्याला समाविष्ट करूया 6ने. 6 पंचे 30, 6 दुने 12 म्हणजेच काय येणार 5:2 हे त्याचं उत्तर येणार आहे. ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर येणार आहे. आता 47 वर पहा. 15 वह्यांची किंमत 112.5 आहे, तर 75च्या किती वह्या मिळतील. आता पहा, हे 112 रुपये 50 पैशाच्या 15 वह्या. ठीक आहे. तर 75 रुपयांच्या किती वह्या मिळतील. असा साधा सरळ सिंपल प्रश्न आहे इथं. इथे आहे समचलन म्हणजेच तुमचं डायरेक्ट प्रपोर्शन आहे. आणि डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये काय करतो आपण तिरका गुणाकार करतो. म्हणजे इथं आपण x मानूया. मग 75 गुणिले 15 बरोबर 112.5 गुणिले x. ठीक आहे. मग 75 गुणिले 15 आपण करूया, काय प्रॉब्लेम नाही. 15 5 75, 7 7, 15 7 105 आणि 7 झाले 112 इज इक्वल टू 112.5 गुणिले x. आता काय होईल, हे 112.5 इकडे जाऊन काय होतील भागिले होतील. मग आपण 112.5 इज इक्वल टू x. आता हे सोडवताना काय करायचं, बिलकुल गडबडायचं नाही. हा एक पॉईंट इकडे काढला की ह्याच्यावरती 1 0 येतो. म्हणजेच काय होणार आहे, ही संख्या होणार आहे 1125. ही होणार आहे 11,250. मग जर भाग जर आपण दिला तर बघा
1125 एके 1125 आणि हा 0. सो एक्स इज इक्वल टू काय येणार आहे 10 उत्तर येणार आहे. म्हणजे 10 कुठे आहे तर ते आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. तुम्ही असं पण सोडू शकता किंवा असं पण काढू शकता की 15 वह्यांची किंमत एवढी आहे तर एका वहीची किंमत किती, मग एका वहीची किंमत काढून सुद्धा तुम्ही ते त्या पद्धतीने सोडवू शकता. परंतु मला हे सोपं वाटलं म्हणून तुम्हाला मी ह्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आता पुढचा प्रश्न अतिशय सोपा प्रश्न आहे पहा. पूर्ण मी व्यवस्थित लिहून घेतो. स्क्वेअर रूटमध्ये 12 प्लस स्क्वेअर रूटमध्ये 11 प्लस स्क्वेअर रूटमध्ये 25 आणि ह्या सगळ्यांचं आपल्याला काय विचारलेलं आहे स्क्वेअर करून विचारलेलं आहे. अतिशय सोपं आहे. तोंडी आपल्याला येणार आहे बघा. तर पहा बिलकुल कॅल्क्युलेशन न करता मी सोडवतो. ह्याचं स्क्वेअर रूट काय आहे 5 म्हणजे 5 इथं येणार आहे. ओके ठीक आहे. बऱ्याच मुलांचा गोंधळ होईल त्यामुळे मी व्यवस्थित सोडवतो. ह्या राईट साईडकडून सोडवता यायचं आपल्याला. हा स्क्वेअर आहे तो नंतर आपण लिहूया काय प्रॉब्लेम नाही. हा स्क्वेअर रूटच्या बाहेर निघाल्यावर काय होईल तर त्याचं उत्तर येणार आहे 5 म्हणजे हा 5चा वर्ग आहे. आता 11 ने 5 किती झाले 16 म्हणजे इथं 16 येणार आहे आणि 16 हे स्क्वेअर रूटच्या बाहेर निघाल्यावर काय होणार आहे ते 4 होणार आहेत म्हणजे तो 4चा वर्ग आहे. ठीक आहे. आता ह्याच्यावरती स्क्वेअर आहे हे विसरू नका. आता 12 आणि 4 किती होणार आहेत 16 होणार आहेत आणि 16 स्क्वेअर रूटच्या बाहेर जर निघाले तर त्याचं काय होणार आहे 4 होणार आहे म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे 4 × 4चा स्क्वेअर. मग 4चा स्क्वेअर काय येणार आहे 16. अतिशय सोपं आहे. 4चा वर्ग 16. मग 16 कुठे आहे ऑप्शन नंबर 4मध्ये आहे म्हणून 48चं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. आता 49वा प्रश्न. 20 व 21 या सहमूळ संख्या आहेत त्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची. लसावी मसावी हा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पुन्हा जाऊन पहा आणि नंतरच हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित कळेल. पहा सहमूळ संख्यांचा मसावी हा 1 असतो. मसावी म्हणजे SCF किंवा GCD हा किती असतो 1 असतो आणि लसावी म्हणजेच LCM हा काय निघेल म्हणजे मग बघा सहमूळ संख्यांचा नियम नीट आहे का. सहमूळ संख्यांचा मसावी हा 1 असतो आणि लसावी हा त्या 2 संख्यांचा गुणाकार असतो. हे व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. मग मसावी किती झाला 1 आणि लसावी किती झाला ह्यांचा गुणाकार करूया 21 0 0 21 2 42. ठीक आहे. मग काय प्रश्न विचारला आहे लसावी मसावीच्या किती पट आहे. आता किती पट आहे 420 पट आहे कारण एकाच्या 420 किती पट आहे 420 पटच आहे. त्याच्यामुळे इथं जास्त डोकं लावायची गरज नाही. व्यवस्थित समजून घ्या. सहमूळ संख्यांचा मसावी हा 1 असतो आणि लसावी त्या दोघांचाच गुणाकार एवढा असतो. चला व्यवस्थित कळलं. मी तुम्हाला 2दा सांगितलेलं आहे. ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. आता पुढचा बघा. अमितला एक भिंत रंगवायला 20 तास लागतात तर 8 तासात तो किती काम पूर्ण करेल. आता शेवटचा प्रश्न हा नेहमी तुमच्यासाठी असतो. तो तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही काय करायचं कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. बघा अमितला एक भिंत रंगवायला 20 तास लागतात म्हणजे 20 तास एक भिंत रंगवायला तर 8 तासात तो किती काम पूर्ण करेल. हे आपण काय करायचं आहे तिरका गुणाकार करून जसं आपण एक्सची किंमत काढतो त्या पद्धतीने ते सोडवायचं आहे. म्हणजेच कसं ते सुद्धा करून दाखवतो तुम्हाला. कसं करायचं 8 1 8 बरोबर 20x. सो एक्सची व्हॅल्यू काढताना काय येणार 8/20. त्याला अतिसंक्षिप्त रूप द्यायचं म्हणजे स्मॉलेस्ट फॉर्म करायचा आणि तुम्ही उत्तर काढायचं आहे. बघा उत्तरसुद्धा काढून दिलेलं आहे परंतु तुम्ही आळसपणा करायचा नाही. त्याचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. तुमचं नाव टाकायचं आहे तुमच्या शाळेचं सुद्धा नाव टाकायचं आहे. मागील व्हिडिओमध्ये फक्त 2च मुलांनी शाळेचं नाव टाकलेलं आहे. असा आळस करू नका.
आणि कोणती प्रश्नपत्रिका पाहिजे, कोणता टॉपिक पाहिजे, कोणता घटक अवघड जातो ते तुम्ही कमेंट करा. कमेंट केलं तरच इथून पुढे तुम्हाला त्या घटकाचा व्हिडिओ मिळेल. कारण तुम्ही जर अभ्यास करत असाल तरच अडचण येणार आहे आणि अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट करणार आहात. चला, नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.